देवराज ब्राह्मणाची कथा आपण या ठिकाणी पाहिली आहे। त्यानंतर नारदजी कसे दिसत होते, कसे दिसायचे हे तुम्हाला काही नवीन सांगण्याची गरज नाही। नारदजीने ठरवलं की आपल्याला तपश्चर्या करायची आहे। तपश्चर्या करण्यासाठी नारदजी हिमालयामध्ये जातात आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर तपश्चर्या करण्यासाठी बसतात। तपश्चर्या चालू असते आणि इकडे एका देवाला संकट पडते। कोण तो देव? कोणीही तपश्चर्या करायला बसलं की त्याला संकट पडायचं, आपली गादी घेऊन घेतो की काय। असा कोणता देव होता बरं? इंद्रदेव। आजीचा चांगला अभ्यास आहे बरं का, आजीसाठी टाळी वाजवा जरा। असे अभ्यासू माणसं समोर असले की बोलणार जरा घाबरून बोलत असतो, जरा शब्द जपून वापरत असतो। एका गावात माझे असंच कीर्तन चालू होतं, अशा 8-10 म्हाताऱ्या माझ्या समोर बसल्या। मी जर एखादी ओवी एखादा श्लोक जर म्हटला ना तर त्या अशा माना हलवायच्या। मला असं वाटायचं यांचा चांगला अभ्यास आहे। मी अभंगाच्या बाहेर बोललेच नाही। 2 तास मी ओवी श्लोक अभंग याच्या बाहेर बोललेच नाही। कीर्तन झाल्यावर मी गावकऱ्यांना म्हटलं का हो, काय अभ्यासू महिला तुमच्या गावामध्ये आहेत, या वृद्ध महिला किती अभ्यासू आहेत। मी जर एखादा श्लोक म्हटले, ओवी म्हटली तर ते अशा माना हलवायच्या। ते म्हणे ताई तसं काही नाही, ते सगळे बहिरे आहेत म्हणे। तुम्ही काही बहिरे नाही, विचारलेलं बरं असतं महाराज। कुठलाही देव त्या ठिकाणी तपश्चर्या करायला बसला की इंद्रदेवाला त्या ठिकाणी महाराज प्रश्न पडायचा। इंद्रदेवाला असं वाटायचं माझं इंद्रपद घेण्यासाठीच नारद तपश्चर्या करतोय। आता नारद काही साधारण नाही महाराज, साक्षात देवाचे भक्त आहेत। नारदाला काय गरज इंद्राच्या गादीची? बरोबर आहे का महिला मंडळ? माझ्याकडे लक्ष द्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे। नारदजी देवाचे एवढे भक्त होते की फक्त तोंडातून शब्द काढण्याचा उशीर होता, जे पाहिजे ते मिळणार होतं। तरी सुद्धा इंद्रदेवाला वाटायचं की नारद या ठिकाणी तपश्चर्या करतोय, माझी गादी घेण्यासाठीच करतोय। तुम्हाला त्यांच्या भाषेत समजलं नाही, तुमच्या भाषेत समजेल असं समजावून सांगतो। एक कुत्रा होता, कुत्रा माहिती का तुम्हाला? हो म्हणा, असं असं म्हणा। कुत्रा माहिती ना? कुत्रा गावाच्या बाहेर एक हाडकाचा तुकडा चावत होता। हाडूक तर हाडकामध्ये रक्त असतं का? नाही, पण तो चावू लागला आणि चावल्याने काय झालं, कुत्र्याच्या दातातलं रक्त निघायला लागलं। पण त्या कुत्र्याची बुद्धी बघत होती। कुत्र्याला असं वाटलं याच्यामध्ये लईच मांस आहे म्हणून रक्त निघतंय। तो आणखी चावायला लागला, आणखी रक्त निघायला लागलं। तेवढ्यामध्ये रस्त्याने त्याला वाघ दिसला। कोण? समोरून येताना वाघ दिसला। वाघ म्हणजे मी नाही, वाघ म्हणजे तो वाघ, शिकार करणारा मोठा वाघ। त्या कुत्र्याला तो वाघ दिसला आणि कुत्र्याने विचार केला माझ्याजवळ हाडूक आहे आणि हे मी खातोय, हे जर वाघानं पाहिलं तर हा हे हाडूक माझ्यापासून घेऊन जाईल। तो कुत्रा वाघाला पाहून असा पळत सुटला महाराज। आता मला खरं सांगा, एवढा मोठा वाघ एवढ्याशा तुकड्यासाठी याच्या मागे पळेल का? अजिबात नाही। वाघामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो स्वतः ताजी शिकार करून खाऊ शकतो। तसं इंद्राला असा भ्रम होता की हा तपश्चर्या करतोय, फक्त माझं पद घेण्यासाठी करतोय, पण तसं नाही। मग इंद्रदेवाने कपट चालू केलं। कपट म्हणजे काय? काही काही लोकांना जर एखाद्याला खाली मान घालवायची असली तर लोक त्याच्यासाठी काही पण करायला तयार आहेत। एखादा माणूस जर पुढे जात असला ना, त्याला मागं कसं ओढायचं याच्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरू असतात। बरोबर आहे की नाही? स्वयंपाक होणारे जेवण्यासाठी तिकडे काही बघू नका, सगळ्यांना जेवायला मिळणार। एखादा माणूस जर पुढे जात असला तर माणसं त्याला मागं कसं ओढायचं यासाठी प्रयत्न करत असतात। तसं नारदजी तपश्चर्या करायला बसले। इंद्रदेव कोणाकडे गेले? कामदेवाकडे गेले। कामदेवाकडे गेले, प्रार्थना केली
माझं पद घेण्यासाठी नारद तपश्चर्या करण्यासाठी बसलेत. काहीतरी करा, माझी मदत करा. मदत करायला कामदेव तयार झाले आणि गेले. गेल्यानंतर अप्सरांना, गंधर्वांना, सर्वांना तिथं पाठवलं आणि सांगितलं, जा अप्सरांनो, नारद जिथं तपश्चर्या करतोय तिथं जाऊन नृत्य करा. तिथं त्या ठिकाणी महाराज नृत्य चालू झालं. अप्सरा नाचायला लागल्या. गंधर्व त्या ठिकाणी संगीत गाताय. अप्सरा गायन करून नृत्य करतायत. सुंदर असा माहोल त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला. एवढं नृत्य होऊ लागलं जणू काही हिमालय पर्वत त्या ठिकाणी हलतय. पण नारद मुनीला याच्यापासून काहीच फरक पडला नाही. अप्सरांचे पायातले घुंगर गळून गेले तरी सुद्धा नारदजींना काहीच फरक पडला नाही. अप्सरा नाचून नाचून दमून गेल्या तरी सुद्धा नारद मुनी आपल्या तपातून बाहेर आले नाही. नृत्य चालू होतं नृत्य. तेवढ्यामध्ये गंधर्वांचे वाजवणारे ढोल सुद्धा फुटले. त्यांच्या जवळचं साहित्य सगळं खराब होऊ लागलं. पायात ते घुंगर गळून पडले तरी नृत्य चालू होतं. अप्सरा दमून गेल्या. तेवढ्यामध्ये इंद्रदेव तिथं आला आणि सांगितलं, थांबा, काही कामाचं नृत्य नाही तुमचं. वाजवणं काही कामाचं नाही, गायन काही कामाचं नाही. चला निघा, उठा. तुम्ही नका जाऊ, तुम्ही जर गेले तर अवघड होईल. कामदेव त्या ठिकाणी त्यांना सांगू लागले, काही कामाचं नाही तुमचं. एका साधूची तपश्चर्या तुम्ही भंग करू शकत नाही. काय तुमचं गायन, काय तुमचं वाजवणं, काय तुमचं नृत्य. त्या ठिकाणी असं सांगितल्यानंतर कामदेव स्वतः येतात आणि नारदजींवर फुलांचा हार घालतात. त्या ठिकाणी नारदजी बघतात की कामदेव आले. अभिमान झाला की काम जिंकला. कामदेव हुशार होते महाराज. सुरुवातीला कामदेव जवळ आले, फुलांचा हार घेतला, नारदजीच्या गळ्यात टाकला. पहिली गोष्ट, हार ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या गळ्यात घालतो तेव्हा त्याला मान कशी करावी लागते महिला मंडळ. हारापुढे ज्यानं हार मानली त्याला हार म्हणतात. काय हारापुढे ज्यानं हार मानली त्याला काय म्हणतात, हार म्हणतात. त्याचं नाव हार आहे. पहिली गोष्ट ही चुकी झाली नारदाची. दुसरी गोष्ट, नमस्कार केला. नमस्कार कसा असतो, वाकून असतो नमस्कार. असं टाईट केला तर लोक म्हणतात काय गर्विष्ठ माणूस, छाती फुगून चालतो. नमस्कार केला आणि स्तुती केली. आता स्तुती केल्यानंतर बघा, जीवनामध्ये कोणी तुमची निंदा केली तर चालेल, पण स्तुतीपासून सावध राहायचं. निंदा ही समोरून होत असते. निंदा समोरून होत असते. समोरचा बाण म्हणजे निंदा आहे, पण स्तुती म्हणजे पाठीमाग केलेला वार आहे. कसा, स्तुती जर माणसाची केली ना तर माणसाला असा अभिमान होतो महाराज. म्हणून स्तुती स्वतःची साधू संत सांगून गेले की निंदा आणि स्तुती आम्हाला नकोच. करायचीच असेल स्तुती निंदा, ऐकायचीच असेल स्तुती निंदा, तर कोणाची ऐकायची.
गावी देवाची कीर्ती मानवाची वर्णू नये. निंदा करायची असेल तर देवाची करा, स्तुती करायची असेल तर देवाची करा. याची त्याची स्तुती करत बसू नका. तुम्हाला जर आनंद झाला ना, याला त्याला दुःख सांगत बसायचं. कधीतरी भगवंताच्या मंदिरात जायचं, भोलेनाथाच्या समोर जायचं आणि त्या देवाला आपलं दुःख सांगायचं. कारण आपण ज्याला कधी दुःख सांगतो ना, तो रडून ऐकून हसून लोकांना सांगत असतो. बरोबर आहे ना? जसं प्रत्येकाच्या घरात साखर आहे ना, तसं प्रत्येकाच्या घरात मीठ सुद्धा आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून आपलं दुःख, आपला आनंद जर कोणाला सांगायचा असेल ना, तर देवाला सांगा. जाऊ द्या, आपला विषय जास्त बाहेर चालला. त्या ठिकाणी महाराज नारदाकडून 3 चुक्या झाल्या. पहिली गोष्ट, हार घातल्यानंतर खाली वाकला, अभिमान झाला. मी काम जिंकला, काम जिंकला, काम जिंकला. गेले भोले शंकराकडे गेले, शिवजींच्या कैलास पर्वतावर गेले आणि गेल्यानंतर नमस्कार केला. नमस्कार करून त्या ठिकाणी माता पार्वती, भोले शंकर बसलेले होते. नमस्कार केला. आता तपश्चर्या पूर्ण झाली, काम जिंकला, पण अभिमानाने सांगायची काही गरज होती का नारदाला? अभिमानाने सांगितलं भोले शंकराला, मी काम जिंकला, काम जिंकला. आता माझे भोले शंकर भोळे, त्यांच्या लक्षात आलं, याने जिथं तपश्चर्या केली तो माझा परिसर, आणि त्या परिसरामध्ये काम देवाचं काहीच चालत नाही. का चालत नाही? तो कथाभाग सुद्धा पुढे आहे. भोले शंकराच्या परिसरामध्ये काम देवाचं काहीच चालत नाही. तरी सुद्धा भगवान शंकर नारदाला म्हणतात, तू काम जिंकला, चांगली गोष्ट आहे, पण कोणाला सांगत बसू नको. नारदजीनं नमस्कार केला, वैकुंठामध्ये गेले. भगवान विष्णूचा त्या ठिकाणी नमस्कार केला. भगवंताला सांगू लागले, मी काम जिंकला, मी काम जिंकला. भगवंताच्या लक्षात आलं, याला अभिमान झाला. जिथं अभिमान असतो, ज्याला अभिमान असतो, तो माणूस देवाला आवडत नाही. म्हणून देवाच्या मंदिरात जात असताना कधीच अभिमान करायचं नाही. नारदाला अभिमान झाला, मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी काम जिंकला. अभिमान झाला तरी सुद्धा भगवान विष्णू सांगतात, तुला काम जिंकलाय, पण कोणाला सांगत बसू नको. तरी सुद्धा नारदजी निघाले आणि समोर गेल्यानंतर भगवान शंकरानं मायावी एक महल तयार केलं आणि त्या महलामध्ये एक सुंदर राजा, त्याची एक मुलगी, सुंदर असं नगर तयार केलं. नारदजींना वाटलं सुंदर नगर आहे, आपणही याच्यात गेलं पाहिजे. नारदजी तिथं जातात. नारदजी गेल्यानंतर सर्व महलामध्ये फिरतात आणि फिरल्यानंतर बघतात महल कसा आहे, राजा कसा आहे. भरपूर गोष्टी ते त्या ठिकाणी बघतात आणि बघितल्यानंतर लक्षात येतं की इथला जो राजा आहे, त्या राजाची कन्या स्वयंवर करणार आहे. मग आपण स्वयंवरासाठी थांबू, कोणता राजा आहे, कसा आहे, किती सुंदर आहे, असं बघण्यासाठी तिथे थांबतात. थांबल्यानंतर जेव्हा त्या राजाची मुलगी समोर येते, समोर आल्यानंतर आणि त्या मुलीला पाहिल्यानंतर नारदजी त्यांच्या मनामध्ये काम उत्पन्न झालं, लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. इच्छा निर्माण झाल्यानंतर नारदजींना असं वाटलं की ब्रह्मचारी राहून काही उपयोग नाही, आपल्याला सुद्धा लग्न करायचं. मग आपण इथंच थांबू. पण लक्षात आलं, ही एवढी सुंदर मुलगी आहे, हिला आपलं करण्यासाठी आपल्याला सुद्धा सुंदर व्हावं लागेल. आजकाल लग्नाचं अवघड झालं महाराज, बरोबर आहे की नाही? माना आला ना, तुमचं चांगलं झालं म्हणून तुम्ही लय बसले शांत. लग्नाची अवघड परिस्थिती झाली महाराज सध्याच्या काळात. पण तुम्हाला खरं सांगू, मुलीच्या बापाचं काही नाही, पण मुलीच्या आईचं लय अवघड असतं.
मुलीची आई मुलगा पाहत नाही, त्याचा बंगला पाहते. बरोबर आहे ना? त्याचा बंगला पाहत बसू नका, मुलगा कसा आहे ते पहा आधी. असे भरपूर लोक आहेत, श्रीमंताच्या घरी मुली दिल्या पण मुलीला सुख मिळालं नाही. काही लोकांनी गरीबाला मुली दिल्या महाराज, मुलगा पाहून मुली दिल्या, ते आज कुठल्या कुठे गेले. संस्कार मुलाचे चांगले पहा, दुसऱ्याचं कशाला सांगत बसू, माझं स्वतःच सांगते. आमच्या लग्नाला 8-9 वर्ष चालू आहे. जेव्हा आमचं लग्न ठरलं, साखरे महाराज साक्षीदार या ठिकाणी, ते आमच्या लग्नालाही होते. लग्नाच्या आधी महाराजांच्या हळदीपासून आमच्या घरी होते. आमचं कुडाचं घर होतं महाराज. कुडवी कशाचा होता माहिती का? तुरीचा. तुरीचं कुड माहिती ना? तुरीचं कुड होतं आमचं, कुडाचं घर होतं. पण माझ्या वडिलांना फक्त संस्कार पाहिले, शेती सुद्धा जाऊन नाही पाहिली बंधाऱ्यावर किती येते. आणि महाराजांनी सुद्धा सांगितलं हुंडाही घ्यायचा नाही. पहिले हुंड्याची एक प्रथा होती महाराज, तेव्हा त्यांनी सांगितलं मला हुंडाच घ्यायचा नाही. माझे वडील म्हणे लोक म्हणतील मुलाकडे काहीच नाही म्हणूनच हुंडा घेतली. ते म्हणे काही म्हणू द्या, उद्या मी कीर्तनात सांगणार हुंडा घेऊ नका, हुंडा घेणं चांगलं नाही. आणि मला एखादा उठून जर म्हटला तू कशाला घेतला हुंडा, तर मग मी काय उत्तर देणार. त्यांनी हुंडा सुद्धा घेतला नाही. 8 वर्षापूर्वी आमचं कुडाचं घर होतं. 2 वर्षात आम्ही घर सुद्धा बांधलं. माऊलीच्या कृपेने, माऊलीच्या आशीर्वादाने घर बांधलं. नंतर गाडी सुद्धा घेतली. तुमच्या आशीर्वादाने रोज कार्यक्रम चालू आहेत. मला सांगायचं काय, संस्कार जर चांगले असतील तर माणूस काहीही कमवू शकतो. माणसाला फक्त संस्कार चांगले पाहिजे, सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन जगत असताना मुलीसाठी चांगले संस्काराचा मुलगा आपण पहा. संस्कार जर आपल्या जावयाला नसेल ना तर काही उपयोग नाही. तसं त्या ठिकाणी नारदाला वाटलं ही एवढी सुंदर रूपवान मुलगी आहे, राजाची कन्या आहे, आणि आपण असे ऋषी मुनी अवतारामध्ये. मग ते काय केलं त्यांनी, भगवान विष्णूकडे गेले आणि सांगितलं देवा मला एका राजाची मुलगी खूप आवडली, मला तिच्याशी लग्न करायचं आहे, मला तुमच्यासारखं सुंदर रूप द्या. म्हणे काय म्हटलं नारद, तुमच्यासारखं सुंदर रूप मला द्या. भगवंताने त्या ठिकाणी महाराज लक्षात आलं त्यांच्या, याला अभिमान झाला. भगवंतानं आपलं रूप नारदाला दिलं पण त्यांचं तोंड माकडासारखं दिलं. कशासारखं? माकडासारखं. पण नारदाच्या लक्षात आलं नाही. नारदाला आनंद झाला, अभिमान झाला, आता मी सुंदर आहे, आता मी राजाच्या मुलीसोबत, त्या मुलीचं नाव होतं श्रीमती, श्रीमती सोबत माझा विवाह होणार, माझ्याशिवाय ती कोणाच्याच गळ्यात हार घालणार नाही. निघाले भजन करत करत, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. स्वयंवरासाठी, श्रीमतीला पाहण्यासाठी, तिच्याशी विवाह करण्यासाठी आले होते. सर्व राजे त्या ठिकाणी बसलेत आणि त्या राजांच्या लाईन मध्ये एका खुर्चीवरती, एका आसनावरती नारदजी सुद्धा बसले. बसल्यानंतर श्रीमती त्या ठिकाणी येते. आल्यानंतर पहिल्या राजाला पाहते, आवडत नाही, दुसऱ्या राजाला पाहते, आवडत नाही. पण नारदजीच्या मनामध्ये तेच चालू, हिला कोणीच आवडू शकत नाही, मी भगवान विष्णूकडून सुंदर रूप घेऊन आलोय, आता ही माझ्याच गळ्यात हार टाकणार, असा अभिमानाने त्याच्या मनामध्ये कल्पना चालली. पण चेहरा कसा होता, माकडासारखा होता. आता त्याने काही आरशात पाहिलं नाही, देवावर विश्वास ठेवला.
ही लाईन संपली, श्रीमती इकडच्या लाईन मध्ये आली. आल्यानंतर 1 झाला, 2 झाले, 3 झाले, 5 नंबरला नारदजी बसलेले होते. नारदजी जवळ येतात, आनंद होतो त्यांना, डोळे बंद करतात. अरे आता माझ्या गळ्यात हार पडणार, आता माझं लग्न होणार, श्रीमंती माझी होणार, असं विचार मनामध्ये करतात. तेवढ्यामध्ये डोळे उघडले, पाहतात तर शेजारच्या राजाच्या गळ्यातच नाही टाकला. डोळे उघडतात, पाहतात की श्रीमती तर पुढे गेली, हिनं का मला पाहिलं नाही की काय. नारदजी उठतात आणि परत पुढच्या खुर्चीवर जाऊन बसतात. पुढच्या खुर्चीवर जातात, श्रीमती जवळ जवळ येते, परत नारदजीला सोडून पुढच्या राजाकडे पाहतात. असं करता करता शेवटच्या खुर्चीवरती साक्षात भगवान विष्णूजी त्या ठिकाणी येतात आणि श्रीमती त्यांच्या गळ्यात हार टाकतात. त्यांचा विवाह होतो. नारदाला राग येतो. राग आल्याबरोबर भगवान शंकराचे गण तिथे आलेले असतात. ते नारदाकडे पाहून हसतात. अरे आरशात बघून मी म्हणे येते. नारदाला अभिमान असतो, अरे हे काही पण सांगतात, हे काही पण सांगतात. पण नंतर विचार केला, भगवान विष्णूचं रूप मला मिळालं तरी सुद्धा माझ्या गळ्यात हार टाकला नाही, नेमकं कारण काय. पाहण्यासाठी जातो. आरशामध्ये आपलं चेहरा पाहिल्यानंतर महाराज राग येतो नारदाला. राग आल्याबरोबर महाराज एवढा राग नारदाला आलाय, तेवढ्यामध्ये नारदजी भगवान विष्णूला शाप देतात की तुम्ही मला फसवलंय. सुंदर चेहरा देण्याऐवजी माकडाचं रूप मला दिलंय. जसं मी या ठिकाणी पत्नीसाठी तडफडतोय, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी तडफडा, असा श्राप देतात. आणि त्या ठिकाणी महाराज सांगतात की हे जे मुख मला तुम्ही दिलंय, ह्याच मुखाच्या चेहऱ्याच्या व्यक्तीकडून तुम्हाला तुमची पत्नी मिळवण्यासाठी मदत घ्यावी लागेल, असा श्राप देतात. तोच श्राप म्हणजे कोणता, भगवान राम प्रभूंना तो श्राप मिळाला. पत्नी विरहाने व्याकुळ झाले आणि हनुमंतरायाची मदत त्यांना घ्यावी लागली, असा श्राप दिला. आणि तेवढ्यामध्ये जी भगवान शंकरानं मायाजाळ टाकलेलं होतं, त्या मायेतून बाहेर येतात. आणि बाहेर आल्याबरोबर लक्षात येतं की अरे मी हे काय केलंय. साक्षात माझ्या आराध्य दैवत, माझा आराध्य भगवान विष्णूंना मी नारायणाला श्राप दिलाय. दुःख होतं त्यांना, नारदाला दुःख होतं, वाईट वाटतं. क्षमा मागतात, भगवंता मला क्षमा करा, मी तुमचंच नामचिंतन करतो आणि तुम्हालाच मी श्राप दिला, एवढा मी मोठा नाही, मला क्षमा करा. भगवंत म्हणतात काही हरकत नाही, तुला अभिमान झाला होता, पण ऐक ना नारदा, या तुझ्या श्रापामुळेच त्या ठिकाणी अनेक जणांचा उद्धार होणार आहे, काळजी करू नकोस. म्हणून अभिमान जीवनामध्ये करू नका. नारदजींना अभिमान होतो, त्या ठिकाणी भगवान शंकरही त्यांची समजूत घालतात आणि मायाजाळातून त्यांना बाहेर काढतात. असा सुंदर असा कथाभाग नारदजींचा आहे. म्हणून त्याच नंतर सुंदर सुंदर कथा आपण शिव महापुराणामध्ये ऐकणार आहोत. अनेक कथा आहेत त्या ठिकाणी. या शिव महापुराण कथा श्रवण केल्याने कोणाकोणाचा उद्धार झाला, अशा अनेक कथा आहेत. पण आजही आपल्या इथं थोडासा वेळ सर्वांनी सांगितलं की 4 सव्वा 4 पर्यंत तुम्ही सगळे समजू शकता. घ्यायची का 5 पर्यंत काही अडचण नाही. सर्व पावली करायची. महादेवाला माझा, शंकराला माझा, महादेवाला माझा आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. आवडते बेला
पार्वती पते शिव हर हर महादेव।